त्रेपाडा संघ नक्कीच टॉप 4 मध्ये हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. क्वालिफाय झाला. यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जी स्पोर्ट्स वाकण संघ त्यांच्या अगेन्स्ट टीम तुम्हाला पाहायला मिळते दैसर. या दरम्यान आपण शुभ सन्मान करणार आहोत. चेक मॅचला सुरुवात करायची अंपायर्स. यस जाऊयात आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रेमदादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इथून मात्र सर्व शुभ सन्मान आपण कंप्लीट करायचे आहेत. प्रेमदादांना विनंती करतोय या दादा आपल्या शुभ हस्ते इथून मात्र सन्मान करून घ्या. कल्याण जिल्हा उपाध्यक्ष चंदनजी बदोरे या साहेबांचा शुभ सन्मान आणि त्यांच्या समवेत संपूर्ण मित्रपरिवार तुम्ही त्यांचा पाहता. सर्वांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मान इथं मात्र केला जाईल. अप्रतिम व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो त्यांचा हा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहतोय. प्रेमदत्तांच्या शुभ हस्ते सर्व शुभ सन्मान. चेक आणि आणखी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करत आहे. टीम मात्रेपाडासाठी आपण आज जाऊ शकता. आपला आजचा शेड्यूल कंप्लीट झालेला आहे. उद्याचा जो काही शेड्यूल असेल तो आमचे आयोजक तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवतील आणि आपल्याला मग त्या दिलेल्या वेळेवरती उद्या उपस्थित राहावं लागेल. चेक चला या अजय धमाळ साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक उल्हासनगर विभाग आणि साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतो आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रेमदादांच्या शुभ हस्ते सर्व शुभ सन्मान आपण नक्कीच करतोय. महाशुभदार शॉल आणि परदेशी गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान. तर नक्कीच चला थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स म्हणजे जशी मॅच सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो थँक्यू सो मच. जाऊया सामन्याकडे जिथे दैसर विपक्ष वाकण असा सामना पाहायला मिळतोय. पहिया बॉल या बेस खेळून काढलाय. ऋषी भोईर चेंडूवरती वेगाने वॉड फिल्डिंग सुपर अतिशय चांगला फिल्डिंग दाखवत असताना धावची संधी आणि जर काही डायरेक्ट हिट झालं असं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. खेळायला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती 3 रन्स मिळाल्यात. एकीकडे पाहतोय आपण यस चेक करायचं आहे का शशांक सर? ओके चेक केलं जाईल. एस पी आहेत नाही आहे. 3 धावा. जोडी पहा मिळतोय आपल्याला अजय पाटील आणि त्याचबरोबर आदित्य पाटील ही जोडी पाहतोय या मैदानावरती. जर पाहिलं तर 2 बलवान बलिष्ठ संघ 14 गावातील हे 2 संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगला. वॉड शॉट सुपर चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. षटकार आलाय फलंदाज अजय पाटीलच्या बॅटमधून. तर सुद्धा गोलंदाज मोतीराम पाटील यारकर स्पेशलिस्ट टीमचे कॅप्टन. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. केतन मात्र जेल खाली. नो मिस्टेक. अत्यंत चांगला झेल टिपला जातोय आणि षटकाराचं उत्तर मिळालंय टीम दैसर संघाला जो सध्या तरी गावदेवी नीता स्मृती 11 दैसर या नावाने खेळत असताना. तर ते
13वरती 2 धक्के लागल्या. सध्या तरी चित्र पहा मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलं गेलंय मोतीराम भोईरच्या माध्यमातून. एकीकडे पाहतोय जीजी स्पोर्ट हर्ष 11 वाकळण आणि त्याला फाईट करतोय गावदेवी नीतस मूर्ती दहिसर. हा संघ आपल्याला पहा मिळतोय. संघाचे पुरस्कर्ते चंद्रकांत दादा पाटील जे आगासनचे आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसरीकडे हर्ष 11 अरविंद काका बत्रे पुरस्कृत हा संघ आपल्याला पहा मिळतोय. अतिशय चांगली लढत होईल. 2 संघ बलवान बहिष्ठ आहेत. हा खेळाडू आला आता मैदानावरती पहा मिळतोय राहुल पाटील. पहिलाच बॉल लीडिंग एज. चेंडू पाठीमागे निघून जातोय. शॉट टर्म्यानला प्रदीप पाटील होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू होता, गेलाय तो डॉट आणि पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाल्या त्या वाकण टीमला. पाटील या नावाचा कार्यकर्ता गोलवलीचा पुत्र वंडरशेठ पाटील साहेबांचा वसा लाभलाय समाजकार्याचा. तर चला सामना सुरू होतोय. ते पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा. त्याच्या मोबदल्यात 2 गडी बाद झाले आणि आता आदित्य पाटील जो 3 या धावसंख्येवरती खेळतोय, तर दुसरीकडे राहुल पाटील. पारी संभाळावी लागेल. दोन्ही संघ अत्यंत चांगल्या दर्जाचे पाहायला मिळतात आणि अगदी जवळचे संघ आहेत. बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आल्यात आणि जेव्हा मैदानाच्या बाहेर असतात फार मित्रत्वाचे संबंध या 2 संघामध्ये. मात्र आता कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून केतन म्हात्रे. पहिलाच बॉल कबरच्या दिशेला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. किरण म्हात्रे चेंडूवरती वेगाने आले आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना पॉवर प्लेचे दुसरं षटक पाहायला मिळतं आपल्याला. म्हात्रेपाडा टीमने आज मात्र 2 सामने जिंकले. तो पुन्हा एकदा उद्या या मैदानामध्ये पाहायला मिळेल. क्वालिफाय होणारा संघ पाहिला आपण जय भोले म्हात्रेपाडा. सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. ते डायरेक्ट हिट चालय आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायरला रेफर केलंय. पाहावं लागेल. स्क्रीनवरती येते सुभाष पाटील चेक करत असताना. इज गॉन. वा, डायरेक्ट हिट दिलाय. फलंदाज बाद झाला आणि फार मोठा धक्का लागत असताना टीमला अतिगाई संकटात नाही चित्र पाहायला मिळालं. गरज होती का? कारण चेंडू अगदी सहपास होता आणि काय धाव घेण्याची गरज नसताना मात्र राहुलने विकेट गमावली आहे. फार इम्पॉर्टंट विकेट होती. केतन मात्र चेंडूवरती वेगाने आले, डायरेक्ट हिट दिला आणि तोपर्यंत खेळाडूची बॅट मात्र हवेतच राहिली. तिसरा धक्का लागत असताना 14 या धावसंख्येवरती तिसरा धक्का. न्यू बॅट्समन महेंद्र भोईर टीमचा कॅप्टन नॉन स्ट्रायकिंगला. फटका चांगला. डीपेक्षा कबरला प्रोडक्शन दिलं गेलंय. चांगलं फिल्डिंग. थोडंसं पंबल नंतर झालंय मात्र 2 धावा रोखू शकलं नाही आहे. अभि भोईर होते त्या ठिकाणी आणि 2 रन्स मिळत असताना टीम दहिसर संघाला सध्या तरी थोडीशी सुरुवात मी म्हणेन खराब झाली. 2 विकेट लवकर गेल्या. त्याच्यानंतर अति महत्त्वाची या मॅचची गोल्डन विकेट होती राहुल पाटीलची, ती सुद्धा मिळाली आहे वाकण संघाला. फटका चांगला आहे मात्र जास्त उंची लांबी कमी आहे. अविनाश भोईर झेल खाली आल्यात. गुड कॅच. प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागलाय दहिसर टीमला.
आणखीन एक विकेट मिळाली आहे. चौथा खेळाडू बाद होत असताना 16 या धावसंख्येवरती लागलाय. धक्का आता न्यू बॅट्समन जयेश भोईर कोण विसरणार त्याची खेळी ज्याने बादली खेळी साकारत असताना या स्पर्धेतील अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे तो जयेश भोईर मैदानामध्ये येतोय. 56 धावांची इनिंग साकारली होती अवघ्या 17 चेंडूमध्ये गोरपे संघाच्या अगेन्स्ट. तोच खेळाडू आपल्याला स्ट्राईक वरती पाहा मिळतोय. तर खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगला फिल्डिंग पुन्हा एकदा पाहा मिळतोय आणि या मॅचवरती पूर्णपणे पकड निर्माण करत असताना कारण सुरुवातीला धक्के दिले त्या धक्क्यातून आता एकच संधी आहे दैसर टीमला सावरावं लागेल जेणेकरून एक पार्टिंग स्कोर उभा केला जाईल. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 44 करत असताना त्रेपाडा टीम पूर्णपणे बॅकफुटला ढकळला होता. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल हलकसा अपील केलंय पंचांना रेफर करण्यासाठी. केतन मात्र विचारतात की आता काय या बॉलवरती नॉट आउट आहे आणि आता इथून पाहिलं तर षटक समाप्त झालंय. दुसरा शेवटचा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे फेकला. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी चांगलं पिक्चर आपल्याला पाहा मिळतोय. चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी अत्यंत चांगला दृश्य पाहा मिळतं आणि हलकसं अपील केलं. अपिलामध्ये ज्याचा उत्साह पाहा मिळाल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये 4 विकेट गमावत असताना धावसंख्या फक्त स्कोरबोर्ड वरती 17. सामने गातील खरोखर वंडर बाबाच्या आशीर्वादानं गातील गुणगान सहान थोर क्रिकेट संघांचे कर्णधार महानेता शरद पवार. तर पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत आणि आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे बिखुरलेलं पाहा मिळेल. गोलंदाज पाहतोय. तिसरं षटक उद्देश पाटील लेफ्ट गोलंदाज आहे. सध्याच्या सीझनला मात्र अतिशय चांगली गोलंदाजी होते त्याच्याकडून. यावेळेस फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर अगदी सरळ फेकून दिला स्क्रीन समोर. पहिल्या बॉलवरती षटकार. पहिल्याच बॉल फेस करत असताना षटकार टोकलाय जयेश भोईरच्या बॅटमधून. हा दर्जेदार पुन्हा एकदा लोअर पुलटॉस होता डीप मध्ये खेळात. ऋषी भोईर सारखा आक्रमक क्षेत्ररक्षक जे चित्त्याच्या चपाईने चेंडूवरती येतोय तोच खेळाडू डीप मध्ये पाहा मिळतोय. जिथे 2 धावा होते तिथे मात्र 1 या धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय आणि धावसंख्या झाली आता 24 धावा स्कोरबोर्ड वरती होत असताना. महेंद्र पुल करायचा होता. फटका फसलाय. ऋषी भोईर झेल खाली आणि मात्र अप्रतिम पुन्हा एकदा झेल स्वीकारत असताना दूरवरचा प्रवास पार केला. चेंडूवरती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि हाताचा पिसारा फुलवत असताना सुरेख सुंदर अप्रतिम झेल टिपला जातोय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेलेत. आता फक्त जयेश भोईर आणि त्याचबरोबर शरद भोईर
ही जोडी मैदानावरती पहा मिळतं तब्बल 24 या धावसंख्येवरती. 5वा धक्का लागला. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 15 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 वरती 5 खेळाडू बाद झाल्या. त्यामुळे कुठे का होईना चिंतेचं साबाट या दहिसर संघावरती पहा मिळतोय. जो सध्या तरी गावदेवी नीता स्मृती 11 या नाबाने हा संघ खेळतोय. उद्देश पाटील फटका पुन्हा एकदा चांगला आहे. जागेवरून खेचला. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक होते बनतील प्रेक्षक. वॉड शॉट. सिक्सर. च्या स्टाईलने बॅटिंग करत असताना हा दहिसरचा महेंद्र सिंग पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. झेल हवेमध्ये स्वीकारला जातो. फिल्डर होते तिथे. थँक्यू. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. जो येतो तो षटकार चौकार टोकतोय. बाद होतोय. समीकरण असं पाहायला मिळालं चित्र सर्रासपणे की येणारा प्रत्येक फलंदाज हा चौकार षटकाराने आगाज करतोय आणि बाद होतोय. आता जवळजवळ पाहिलं तर 5 विकेट 6 विकेट 6 30 वरती 6 आहेत. जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त संघ गारज झालाय. सध्या तरी 30 या धावसंख्येवरती. सुमित भोईरला पाहतोय आणि एकीकडे जयेश भोईर. मात्र जयेश शेवटपर्यंत राहिला तर कदाचित धाबा होतील, कारण या मैदानावरती त्याच्या बॅटमधून सातत्याने धाबा आल्यात. आणि या डावकुऱ्याचा फलंदाज जयेशला आपण सुमितला पाहतोय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आणि केतन मात्रे. वा काय फिल्डिंग केली आहे. जवळजवळ हा षटकारच होता. 4 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. स्वतःला स्टेज करत असताना स्वतः मात्र बाहेर गेले. चेंडूला आतमध्ये ढकलून दिला आणि 4 धावा वाचवल्यात. गुड फिल्डिंग. पहा मिळतं राष्ट्रवादीचा ध्वज मात्र मानाने फळकत असताना आणि त्यांचं मुख्य निवडणूक चिन्ह घड्याळाचं चिन्ह सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हे दृश्य पाहायला मिळालं स्क्रीनवरती. तर जाऊया आपण पडले संघाचा कॅप्टन किंवा कोणी संघ सहकारी आपण आला असेल तर आयोजन कमिटीची संपर्क करा. पडले संघ. तर 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये 32 धावा बनवल्या गेल्यात. 32 वरती 6 आहेत. ते गावदेवी दहिसर या टीमचे फलंदाज बाद होत गेल्यात. आता मात्र जयेश भोईर आणि सुमित भोईरला
डाब साबरावा लागेल, कारण गोलंदाज पाहतोय पुन्हा एकदा केतन मात्रेच्या अति कमान दिली आहे, जो सध्याच्या घडीला पाहिला तर टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू, कारण ज्याच्या नावावरती भले भले विक्रम, ज्याच्या नावावरती इट्स वाईट बॉल सुरुवात झाली आहे, अद्यापर्यंत पाहिलं तर केतनच्या नावावरती 23 बाईक, 4 4 व्हीलर, 10 सायकल आणि 4 LED TV असा संच ज्याच्या नावावरती आहे तो खेळाडू पहा मिळतोय. चौथं षटक घेऊन आपल्या टीमच्या बाजूने एकूण पाहिलं तर 33 फटका, यावेळेस लेग बिफोर पायचीचा अपील पंचाने उचलून धरलाय, फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू. तर हे बाल कलाकार आपल्याला पाहायला मिळाले मगाशी स्क्रीनवरती, अत्यंत चांगलं दृश्य त्यांचं. पडले संघ, आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच संपर्क करायचा आयोजन कमिटीशी. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव. ओके, तर या ठिकाणी चौकार पाहायला मिळेल. क्रॉस द बॅटने खेळा आणि चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला चौकारासाठी, आणि बाल कलाकार आहेत निश्चित आपल्याला त्यांचं डान्स मात्र या इनिंग नंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला. थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला त्या ठिकाणी. ड्रिंक्सवाली मैदानामध्ये जात असताना पाय एकमेकाचे सहकारी, कारण पाहिलं तर अगदी जवळचे मित्रत्वाचे संबंध असणारे दोन संघ, आणि या दोन संघामध्ये आपल्याला पहा मिळतोय तर मित्रत्वाचे संबंध जपत असताना हे सर्व खेळाडू एकत्रित आले, आणि त्याला मात्र सांत्वन केलं जाते की आता ठीक जा खेळाडू. अक्षय पाटील होते त्या ठिकाणी, त्याच्या बॅटमधून मगाशी एक चौकाराने सुरुवात करत असताना पाहिलं गेलं आपण. चला आता सामना पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळेल आपल्याला. थोडीशी इंजुरी होती अक्षय पाटीलला, मात्र एक चेंडूवरती 4 या धावसंख्येवरती खेळतोय. दुसरीकडे सुमित भोईर जो 2 या धावसंख्येवरती खेळतोय. सदतीस 37 for 7 अशी सध्याची परिस्थिती दहिसर या संघाची आपल्याला पाहा मिळते. स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रचंड वेग, चांगला बॉल अगदी एस्टेंच्या वरून जात असताना आणखीन एक डॉट बॉल पाहा मिळतोय केतन मात्रेच्या बाजूने. चौकार आल्यानंतर मात्र चांगल्या चेंडूची फेकी केली जातोय. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना या दोन टीम्समध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका स्वीपर कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत अभि भोईर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र चांगल्या प्रकारे
तेवढंच चांगलं होतं. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि या 2 धावा सहजरित्या अंकित करत असताना टीम पोहोचली आता 39 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. अद्याप एक षटकाचा खेळ आहे, मात्र जास्त खेळाडू बाद झाले त्यामुळे आता तळाचे फलंदाज त्यांच्याकडे पाहायला मिळतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बाहेर निघाले. चांगली लाईन क्रॉस करत असताना डॉट बॉल. अत्यंत वेगवान गोलंदाज ताकदीच्या जोरावरती मात्र चेंडूची फेकी करत असताना केतन म्हात्रेला पाहतोय, जो चौथं षटक हर्ष इलेव्हन जीजी स्पोर्ट वाकण या टीमच्या दरम्यान. इनिंग झाल्यानंतर निश्चित आपण पाहणार आहोत बाळकरांचा एक चांगलं दृश्य. स्ट्रॉंग अपील, पुन्हा एकदा फलंदाज बाद. या षटकामध्ये दुसरा विकेट मिळत असताना केतन म्हात्रेला फार मोठे यश लाभलंय आणि चौथ्या षटकामध्ये पाहतोय पूर्णपणे डॉमिनेट करत असताना दहिसर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती झाली होती 39 वरती 8 आहेत. धाबा स्कोरबोर्डवरती पाहा गेल्यात. मी म्हणेन सुरुवातीपासून धक्के मिळाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के मिळाले. सुरुवात चांगली चौकाराने झाली मिलिंद पाटीलच्या माध्यमातून, मात्र लगेचच त्याची विकेट घेई. त्यानंतर आदित्यने 3 धाबा एकवटल्या. एक षटकार आला त्याच्या बॅटमधून आणि तो सुद्धा बाद झाला. अजयच्या बॅटमधून षटकार आला आणि तो सुद्धा लगेच पुढच्या चेंडूवरती खेळाडू बाद झाले. एकामागोमाग एक विकेट घे आणि सध्याच्या परिस्थितीला 39 धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पाहा मिळतोय. चला सामना फास्ट घ्या जरा, कारण अद्याप आपल्याला आज बरेचसे मंडळी पाहुणे मंडळी या मंचावरती पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर नृत्य कलाकार या कलेचा आविष्कार पाहायला मिळेल आपल्याला या षटकानंतर. इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहणार आहोत शेवटचा अंतिम षटक जीत भोईरला पाचारण केलं गेलंय. डावकरी हाताचा फलंदाज मैदानावरती येतो अक्षय सुमित भोईर. पहिलाच बॉल लेग स्टंप सोडून जातोय. पंच शशांक पाटील सर इशारा करत असताना इट्स वाईट बॉल. सुमित भोईरला पाहतोय स्ट्राईक वरती. विवेक पाटील नॉन स्ट्राईक इनला. यावेळेस कीपर बीट. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. अत्यंत वेगवान चेंडू फेकलाय आणि या मिळतील त्या धावा पुरेपूर 4. खेळासाठी ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आले होते हे पाहिलं जीतने. लेग स्टंपला चेंडू फेकत असताना कीपर मात्र जितेश भोईर त्यांच्या मागे बीट होत असताना याच वेळेचं बंधन आहे. बेल बॅटकट होती. येस बॅटकट च्या सहाय्याने 4 धावा पाहा मिळाल्या. फटका दर चांगला आहे. जेल टिपण्याची संधी आहे केतन म्हात्रे. काय फिल्डिंग झाली आहे. धावचीची संधी आणि पहा चपलाई जीत भोईरची. क्षणाचा विलंब. क्या नाही चेंडू एस्टेनवरती फेकून दिला, मात्र पाबं लागेल त्या ठिकाणी. आता पुन्हा एकदा थर्ड अंपायर SP. आणि फलंदाज बाद आहे. यस सर जीची चालाकी असते, चपळाई असते. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता चेंडू मात्र एस्टेनवरती फेकून दिला आणि आणखीन एक खेळाडू बाद झालेत. बॅट मात्र त्यांच्या हवेत राहिली आणि खेळाडू 8व्या क्रमांकाचा बाद झालाय. एकूण धावसंख्या पाहिली तर 45. शेवटची जोडी मैदानामध्ये स्ट्रगल करायला आता का पहा मिळतं आपल्याला. एकीकडे सुमित भोईर आणि त्याच्या जोडीला साहिल भोईर. शेवटची अंतिम जोडी मैदानामध्ये. फटका चांगला खेळला. बराच वेळ चेंडू हवेत. किरण मात्र चेंडूवरती एकच जामेल, पण त्यांना माहित आहे आता शेवटची जोडी या मैदानामध्ये आणि चेंडू बाकी आहेत ते आता 3.
त्यामुळे 3 चेंडू पूर्णपणे खेळून काढलं तर एक पार्टिंग स्कोर होईल, कारण 46 धाबा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. एक उजव्या आणि एक डावकुऱ्या त्याचा फलंदाज पहा मिळतो आपल्याला. फटका चांगला आहे आणि ऋषी भोईर पुन्हा एकदा उमेश भोईर होते डीप मिड विकेटला सुरेखपणे झेल टिपत असताना शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक राहिले आणि डाव मात्र संपलेला आहे. अशा वेळेला पाहिलं एका मागोमाग एक खेळाडू बाद होत गेलेत आणि अखेरकार ऑल आउट असंग झालाय. ओके, सायरन डान्स अकॅडमी डोंबिवली वेस्ट आमचे सर्व बाल कलाकार तुम्ही पाहतायत. या महाराष्ट्राच्या वाघिणी पाश्चात्य संस्कृतीला विलीन होण्यापेक्षा आपली महाराष्ट्र संस्कृती एकदा पाहून बघा. किती सुंदर आपली महाराष्ट्र संस्कृती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सर्व बाल कलाकारांसाठी. अप्रतिम अप्रतिम प्रदर्शन त्यांनी आपलं केलं. भरपूर चांगलं नृत्य त्यांनी नक्कीच पोहोचवलं आपल्यापर्यंत. अप्रतिम डान्स, भरपूर चांगल्या नृत्य कलाकार बाल कलाकार आमचे सर्व, त्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. भरपूर चांगलं नृत्य
दरम्यान तुम्हाला पाहायला मिळाला आणि मॅच देखील तितकीच महत्त्वाची तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या सर्व बालकलाकारांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि मॅचच्या दिशेनं जाऊया. भरपूर चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला हर्ष 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघ त्यांची अगेन्स्ट टीम दहीसर. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. टार्गेट छोटा आहे, 47 टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सुमित भोईर बॉलिंग मार्क वरती आहे. साकिंग एंडला ऋषी भोईर खेळण्यासाठी सज्ज. फर्स्ट बॉल. पहिला बॉल चौकाण्याचा प्रयत्न, चेंडू चांगला होता. जरी धावा कमी बनवल्या असतील दहीसरना, बॉलिंग चांगली आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्या अनुषंगाने ही मॅच नक्कीच चांगली होईल. प्रयत्न असतील दहीसरची ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्याचे. मात्र मैदानाच्या आतमध्ये जीजी स्पोर्ट्स वाकळण खेळते, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे बॅटिंग स्ट्रॉंग आहे आणि ओपन करण्यासाठी ऋषी भोईर सलामीला नेहमीप्रमाणे आणि त्याच्यासोबत आपल्याला केतन म्हात्रे पाहायला मिळतात इन ॲक्शनमध्ये. सुमित भोईर पुढचा बॉल. वेगवान होता चेंडू, फक्त दिशा दिले बॅकफुटला जाऊन पॉइंटला बीट करून हा चेंडू पाठवला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. अप्रतिम हा शॉट, फक्त दिशा दिली, फुल टॉस होता आणि पॉइंटला बीट करून हा चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. रन 4. पहिला चेंडू आला होता डॉट. त्याच्यानंतर यावेळीचा हा फटका चांगला आहे, इनसाइड आउट. तिकडे डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेत, भरपूर वेगाने फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, अखेरकार त्याला मात्र अपयश आलाय. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक ऋषी भोईरच्या बॅटमधून चौकार दुसरा. यस डीजे. सुंदर बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड एकूण 8 धावा आहेत. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार. चांगल्या टचमध्ये सध्या तरी हर्ष 11 वाकलनला आपण बघतोय. चांगली त्यांची कामगिरी नक्कीच मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. हा देखील फुल टॉस आहे, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. महेंद्र भोईर तिथे उपस्थित आहेत. DRS बॅटरला नक्कीच काय डाऊट आहे. आय थिंक झेल. फलंदाज बाद आहेत. लिगल हा चेंडू अंपायरचा थर्ड अंपायर निर्णय आमच्यापर्यंत आलाय. सुभाष पाटील यांचा परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटच्या बदन खेळाडू बाद. बॅटिंग तर सुंदर करत होता मैदानाच्या आतमध्ये, मिनिट टू मिनिट खेळत होता ऋषी भोईर. त्याच्यानंतरचा हा देखील फुल टॉस होता, त्याला इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफला क्लिअर करायचं होतं. तिथं महेंद्र भोईर टीमच्या कॅप्टन चांगली फिल्डिंग, पहिली विकेट मिळाली आहे या मॅचमध्ये. जर कमबॅक करायचं असेल, मॅच जर इथनं टर्न करायची असेल दहीसरला, तर विकेट घ्यावी लागतील, कारण का विकेटचा खूप महत्त्व जास्त या मॅचमध्ये. वाकलन टीमकडे बॅटिंग स्ट्रॉंग आहे, म्हणून इथनं प्रयत्न आपल्याला तसाच काय पाहायला मिळेल. येणाऱ्या बॅटिंगमध्ये बघतो आपण अवी भोईर आहेत, त्याच्यामध्ये किरण म्हात्रे, चांगले खेळाडू, चांगले बॅटर अजूनही डगआउटमध्ये आहेत. आणि त्या अनुषंगाने इथनं प्रयत्न असतील, विकेट जास्त घेतल्या तर मॅच बनवू शकेल. संघाची धावसंख्या 8 आहे, एक खेळाडू बाद. सुमित भोईर पुढचा बॉल.
आकोटाबाजा फक्त दिशा दिली आहे. नटराज स्टाईलला प्रतिम शॉट. जीत भोईरचा हा पॅटर्न शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. रण मैदानी घुम्याचा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. रण मैदानी घुम्याचा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा प्रतिम हा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. शॉट बनवला जीत ना. संघाची धावसंख्या 12 या आकड्यामध्ये 12 रन इन अ बोट. धावा फक्त 47 आहेत. विजयासाठी 46 बनवल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. त्याचं कारण बॉलिंग चांगली झाली होती. षटका दिल पुढचा चेंडू. यावेळेचा हा देखील फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर करून हा देखील चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार दुसरा. विजय पराभवाचा गावागावांच्या अस्मितेचा मान कल्याण डोंबिवलीचा विजयदादांच्या प्रतिष्ठानाचा. सामने गाजतील रायगड ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. सामने गाजतील रायगड ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. Thank you, DJ. ग्रामीण संघांचा. चला टीमने कमजोरी कमी करा. नीता स्मृती गावदेवी दैसर. पहिल्या ओव्हरचा गेम संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन ही धावून घेतली नाहीये. 4 चौकार आलेत. 2 चौकार ऋषीच्या बॅटमधून, 2 चौकार जीत बिरूच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 16 16. विजयासाठी या मॅचमध्ये बनवायचे होते 47. सुरुवात प्रतिम केली आहे. 31ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 24. धावा बनवायचे तर मॅचमध्ये 31. हा सामना जिंकण्यासाठी अजय पाटील आलेत. आदर्श पडले संघ देखील रेडी आहे. बघूया कुठला संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी येतोय. दैसर की वाकलन तयारी तर त्यांची देखील चांगली आहे. केतन म्हात्रे पहिल्यांदा साकिंग खेळण्यासाठी सज्ज. अजय पाटील सेकंड ओव्हर मध्ये. राऊंड विकेट फुल टॉस आहे. फटका खेळत हवे. टायमिंग एवढंच चांगलं नाही. मिस टायमिंग शॉट. जय झेलच्या खाली 0 वरती बाद. केतन म्हात्रे. ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुनील पाटील दादानी ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. पाटील दादानी ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुनील पाटील दादानी ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. शून्यावरती बाद झाला. केतन म्हात्रे मोठी विकेट सध्या तरी स्क्रीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्लाय. फुल टॉस होता. सीकरला हा चेंडू लागला. त्याचंच कारण जयेशकडे एक चांगली संधी होती. जयेश भोईर भरपूर वेगाने चेंडूपर्यंत ते पोहोचले. त्यांना माहिती विकेटचं महत्व भरपूर आहे. या मॅचमध्ये जर विकेट घेतला तर दबाव बनू शकेल वाकलांवरती. तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये दैसरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 16 वरती आहे. 2 धक्के 16 वरती लागलेत. हर्ष 11 जी स्पोर्ट्स वाकलांना विजयासाठी 47 टार्गेट आहे. अभि भोईर एक चांगला फिनिशर. वाकलन टीमचा इनअप नंबर 4 वरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. 16 धावा धावपलकेवरती आहेत. अजयनं पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आणि इथनं जर विकेट घेतल्या तर मॅच बनवू शकते. नीता स्मृती गावदेवी दैसरच्या बाजूना. अजय पाटील राऊंड विकेट. सुंदर या देखील चेंडू फुलर लेनचा होता. फुलर लेनचा होता चेंडू. किपरला प्रयत्न करणं गरजेचं होतं. रन्स इथनं चांगला मिळतील. नशिबाची साथ लागत असताना अभि भोईरला 4 धावा. रण मैदानी घुम्याचा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. रण मैदानी घुम्याचा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस. थँक्यू डीजे. फिल्डर थोडासा जवळ असता. थर्ड मॅन फिल्डर थोडासा जास्त स्क्वेअर आहे. त्याला गेली रिजन मध्ये नक्कीच तैनात केला. त्याच कारणानं आपण बघतो हा चौकार कदाचित जिथनं जेल होऊ शकला असता. जेल झाला असं पुन्हा त्या समीकरण आपल्याला वेगळा पाहायला मिळाला असतं. विकेट अजून एक मिळाली असती. अभि भोईर एक चांगला फलंदाज आहे. चांगली बॅटिंग त्याने नक्कीच स्पर्धेमध्ये केली आहे आणि त्याची विकेट सध्या तरी महत्वाची आहे.
20 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. कट करण्याचा प्रयत्न बागफुटला जाऊन बॉलिंग चांगली होती. अजय पाटील सेकंड ओव्हरमध्ये बॉलर बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा एकूण खर्च केल्या 16 धावा खर्च केल्या सुमित भोईरनं. एक विकेट त्यानं नक्कीच घेतली. मध्ये त्याचं मोठं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगली बॅटिंग सुरुवात चांगली करून दिली ऋषी भोईर. आणि या मॅचमध्ये जीतभोईरच्या देखील बॅटमधून 2 चौकार ऑलरेडी आलेत. पुढचा चेंडू राऊंड विकेटनं ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग होती. गुड फिल्डिंग. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत धावेत एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती धावा 21. 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. धावा पुस्तकावरती आहेत. फिल्डिंगमध्ये काहीसा चेंजेस करत असताना P2चे षटक सुरू आहे. एक खेळाडू ऑफसाईडला देखील आहे. पॉईंट ह्याच्यामध्ये पेट्रोलिंग करतो. ऑनसाईडला जर आपण बघितलं फिल्डिंग तर जयेश आता मध्ये पुन्हा एकदा मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध त्याला नक्कीच फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. तो एक खेळाडू स्क्वेअर लेगमध्ये देखील आहे आणि एक खेळाडू ऑफसाईडला जो नक्कीच पेट्रोलिंग करतो पॉईंट रिजनमध्ये. बाकी उर्वरित खेळाडू आपल्याला थर्ड मॅनमध्ये, खेळाडू फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगमध्ये, एक खेळाडू नक्कीच गली रिजनमध्ये आणि उर्वरित खेळाडू मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये आहेत. समोर ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे. चांगली फिल्डिंग महेंद्र भोईरची मिड ऑफ रिजनमध्ये. धावीतनं एक सिंगल मिळते. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत 22. 22 धावा स्कोर बरोबरती आहेत. षटक यावेळेचं मार्गदर्शन बघतो आपण दुसरं अजय पाटीलचं. विजयासाठी या मॅचमध्ये 47चं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी भरपूर चांगली मॅच होईल. भरपूर चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाहीये. विकेट्स घेतल्या तर दबाव बनवू शकेल आणि तो प्रयत्न सध्या तरी नीता स्मृती क्रिकेट संघ गावदेवी दहिसरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग अचूक नाहीये. स्वतः बॉलर तिकडे पोहोचला. एक धाव झाली आहे कंप्लीट. बघता बघता दुसरी देखील धावीतनं कंप्लीट करीत असताना कुठल्या प्रकारची संधी सोडली जात नाहीये. प्रत्येकी धाव महत्वाची आहे. धावायचं मित्र अजून 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर कार्ड 24. 24 वरती धावफलक आहे. सुंदर हा दृश्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रवादी पक्षाचा नक्कीच हा खड्याला नक्कीच निशाणे असलेला नक्कीच हे जो फ्लॅग आहे तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. सुंदर आमच्या कॅमेरामॅन दाखवत असताना अक्षण चित्र मेगा स्क्रीनवरती. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 24 वरती आहे. विजयासाठी 47 बनवायच्या होत्या. नक्कीच स्टँडमध्ये सध्या तरी काही खेळाडू देखील उपस्थित आहेत. ऑडियन्स आहेत. या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. खिडकाली संघ तिथे आय थिंक आपल्याला पाहायला मिळतोय आणि की सापाटे संघ थोडासा नाराज आहे कारण का स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मग सध्या तरी त्या मॅचचा आनंद घेत असताना स्थानमध्ये बसून हे सर्व ऑडियन्स नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवरती. या खेळाडू कक्ष वाकल्यांचा सध्या ते हॅपी आहे. अनुषंगाने त्यांचा क्रिकेट त्यांचा खेळ या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला मॅच आपण ऑन करू. सॅन्ट आपल्याला पाहायला मिळतात. सॅन्टमध्ये बसून हे सर्व प्रेक्षक एन्जॉय करत असताना स्पर्धा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. उद्या नक्कीच निर्णायक दिवस आहे. उद्या देखील मोठ्या संख्येनं आपल्याला प्रेक्षक नक्कीच पाहायला मिळतील. यामध्ये अजिबात शंका नाहीये. आदित्य आलेत. आदित्य पाटील बॉलिंग मार्कवरती. अठरा चेंडू 23 धावेची गरज आहे. चला महेंद्र मॅच आपण ऑन करायची प्लीज. वेळ थोडा कमी घ्या. मॅचला ऑन करा. आदित्य पाटीलला आदामध्ये जिम्मेदारी. 3ऱ्या ओव्हरची चा पहिला चेंडू. इनसाइड आउट. फटका प्रतिमे. नो चान्स फिल्डर. जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चषक फेमस ठाणे जिल्ह्याचा बक्षीस लावले तो मोलाचा. लावले तो मोलाचा. बक्षीस लावले तो मोलाचा. आयोजन सुधीर शेठ पाटील दादांचा. विजय दादा थँक्यू. टेम्परामेंट किती चांगली आहे आणि शॉट सहजरित्या खेळले. मेरिट टू मेरिट खेळणाराच फलंदाज परफेक्ट असतो आणि तुम्हाला परफेक्ट क्रिकेटर पाहायला मिळतो. जीत भोईर त्यांचा सांस आणि त्याच्यानंतर शॉटचं सिलेक्शन. ग्रेट ग्रेट बॅटिंग. पुढचा चेंडू ऑन साईडला हा फटका टर्न केला आहे.
स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आहेत भरपूर वेगानं ते पोहोचले, चांगले फिल्डिंग झाले, स्टॉप त्याने चांगला केला. जयेश होते भरपूर वेगानं पोहोचलेत, धावा आहेत ना 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे स्कोर कार्डवरती. रन्स एकूण आपल्याला पाहिजे 30, अजूनही बनवायचे तर मॅचमध्ये 17, चेंडू षटके 16, रन्स बनवायचे 17. विजय जास्त दूर नाही आहे. म्हणजे अनुषंगाने आपण बघतो बॅटिंग होत असताना विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटिंग त्याच्याहून चांगली होती. जीतपूरच्या माध्यमातून षटका दिल पुढील चेंडू आदित्य पाटील. फटका सुंदर आहे, अप्रतिमा शॉट आहे, फिल्डर आहे ते फक्त ऑडियन्स मधून असतील. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीतपूरच्या बॅटमधून राष्ट्रवादी षटकार. गावाचा गावागावांच्या अस्मितेचा मान कल्याण डोंबिवलीचा विजयदादांच्या प्रतिष्ठानाचा. काय फटका होता, काय टायमिंग होत्या शॉट मध्ये. सुपर, अप्रतिम. 36 धावा स्कोर कार्ड वरती, 11ची अजूनही गरज आहे. अजून एक फटका हवे ते आता मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल फिल्डर आहे, चूक होणार नाहीये. फटका खोडून काढण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नव्हता. मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग फलंदाज बाद. रायगड ठाण्यात गाजत सुधीर शेट पाटील दादांचा. रायगड ठाण्यात गाजतय नाव सुधीर शेट पाटील दादांचा. सुधीर पाटील दादाने ठेवलंय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलंय विजय दादा स्मृती चषक मानाचा. नवीन बॅटर किरण आलेत, किरण मात्रे. संघाची धावसंख्या 36 वरती. ही मॅनेजमेंट कमिटी, तिथे पिंट आहेत आणि स्पर्धेचे CEO अमित गायकर देखील, प्रशांत आहेत तिथे. आपण बघतोय पडलेचे स्वप्नील मात्रे देखील आहेत सध्या तरी काय चर्चा करत असताना. छत्तीस धावा धावपलकावरती आहेत, 11ची अजूनही गरज आहे. किरण मात्रे नवीन बॅटर, 14 चेंडू शिल्लक आहेत. या मॅचमध्ये 50 ते 55 धावा असतात तर एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. सध्या तरी वाकलन संघ या मॅचमध्ये बारी आहे. समोर खेळले, बॅक टू द बॉलर. धावे घेतले, दुसरीचा प्रयत्न असेल. किरणचा कॉल आहे, दुसरी इथनं बनेल, नक्कीच बनेल. 2 धावा आहेत मिळत असताना संधी कुठली सोडली जात नाहीये. सिंगल डबल धाव देखील महत्वाचे. सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकू. त्या अनुषंगाने आता क्रिकेट खेळत असताना किरण मात्रे मोठं नाव आहे. वाकलन संघ म्हटलं की बिझी खेळाडू होते, सातत्याने क्रिकेट खेळत असतात. त्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेट नक्कीच बघत असतो. मग ते रायगड असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, बदलापूर, भिवंडी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सॉफ्टने घेत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो. माहिती आहे सिंगल डबलला आपला विजय निश्चित आहे. त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारची गाई नाहीये. सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. धावा आहेत ना अजून आम्ही 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती आपल्या रन सिकून पाहायला मिळतात 40. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 7 धावेची गरज आहे. 12-7चं एक विजन 7-12 असतात तर अजून मजा आली असती. मात्र 12 मध्ये फक्त 7 बनवायचे आहेत. डिन्स ब्रेक. विजय पराभवाचा गावागावांच्या अस्मितेचा मान कल्याण डोंबिवलीचा विजयदादांच्या प्रतिष्ठानाचा. सामने गाजतील रायगड ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. सामने गाजतील रायगड ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. सामने गाजतील खरोखर वंडर बाबाच्या आशीर्वादानं. गातील गुणगान सहान थोर क्रिकेट संघांचे कर्णधार. महानेता शरद पवार.
चेंडू शिल्लक आहेत 12 रन्स बनवायचे आहेत फक्त 7. राहुल पाटील बॉलिंग मार्कवरती, साकिंग आणि लावी बोईर खेळण्यासाठी सज्ज. 12-7चं इक्वेशन आहे. चेंडूने बाटचा संपर्क आहे. विकेट किपर बीर शरद बोईर धावा इथं चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 4. आणि मॅच खुली करत असताना चौकार अशा मदतीनं इक्वेशन फक्त 3 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तब्बल 11 रन्स बनवायचे. 3 फटका देखील खेळत हवेत. मिस सामिंगे फिल्डर तिकडे पोहोचलेत. फिल्डिंग चांगली होती. 2 धावेची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी संघाची एकूण धावसंख्या 45 धावा 47 बनवायच्या होत्या, ज्याच्यामधल्या 45 बनून झालेल्या आहेत. उर्वरित फक्त 2 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. आपण लगेचच टॉस करू. अजिबात वेळ न घेता आदर्श पडलेचे कॅप्टन आपण येऊन थांबा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. टॉस आपण करू. पुन्हा हा फटका टर्न गेला. सेन्सिबल क्रिकेट खेळ जातो. किरण म्हात्रे खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग करत असताना त्याला बॅटिंग कमी मिळत असतं म्हणून तो देखील सिंगल डबलना सॅक रोटेट करतोय. आता संधी मिळाली म्हणून आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची बॅटिंग करू. सिंगल डबलना हा नक्कीच सामना आपण सहजरित्या जिंकू शकू. आणि तसंच काय करत असताना फटका देखील सुंदर आणि हा विजयाचा फटका येत असताना 1 धाव. एकूण बनवल्या 47 धावांचा जो टार्गेट होता तो सहजरित्या हा टार्गेट नक्की चेस केलाय टीम JG स्पोर्ट्स 11 वाकलन. अभिनंदन वाकलन संघ. हार्ड लक. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. अनिता स्मृती गावदेवी दैसरच्या माध्यमातून. चला आपण लगेच करूया टॉस. पुढच्या मागचा टॉस आपण लगेच करणार आहोत. तर चला आपण लगेच टॉस करू. ओके राहुलजी. हॅलो चेक. तर चला या मंचावरती एक आपण सन्मान करूया. या स्पर्धेचे लाडके आयोजक